संघर्षातून उभा राहिलेला बाजीगर दिल्लीतून मुंबईला येत मोठे होण्याचे स्वप्न पाहिले. टीसीच्या धाकाने तिकीट नसल्याने स्वतःला खिडकीला लटकवले. अकस्मात झालेले आई वडिलांचे निधन आणि कोणाचेही पाठबळ न मिळता स्वजिद्दीवर यशस्वीकरांना सामोरी गाठले. एवढेच नाही तर क्रिकेटचे स्वप्न बाजूला सारून आपल्या फौजीवाल्या अदाकारीने यशाचा ठसा उमटवत बाजीगरच्या रूपात हिंदी चित्रपट सृष्टीला एक नवा बॉलिवूडचा किंग भेटला. होय, गोष्ट होत आहे शाहरुख खानची. 100हून अधिक चित्रपटात आपल्या अभिनयाची साऱ्या जगाला भुरळ घालत 33 वर्षाच्या प्रदीर्घ काळालाही मान्य करावे लागले आणि 73व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली. आनंद तर होताच, परंतु केलेल्या मेहनतीची पोचपावती मिळाली होती. असंख्य गोष्टींना पचवत प्रेक्षकांच्या मनावर मेहनतीचा बादशाह म्हणून शाहरुख खानने आजही राज्य केले. जे येईल ते स्वीकारत आणि जे मिळेल त्याला नाही कधीच म्हणत त्याने आजवरची आपली किंमत सार्थ ठरवली आहे. शाहरुखकडे पाहून एक गोष्ट नक्कीच शिकावी. काहीही झाले तरी न हरता कायम नजर आपल्या लक्ष्याकडेच असावी. कारण ते म्हणतात ना, हार का जीतने वाले को बाजीगर कहते हैं.